लाडक्या बहिणींनो, आपण पैसे देतोय। पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3000 रुपये दिले। अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय। बहिणींचा गुढीपाडवा धूमधडाक्यात साजरा होणार। एप्रिलचा हप्ता 72 तासाच्या आत 100% मिळणार आणि त्यानंतर लगेच 3 योजनांचे पैसे जमा होणार। बहिणीला 72 तासात 4 योजनांचे 30,000 रुपये जमा होणार। राज्य सरकारकडून बहिणीला 100% एप्रिलच्या हप्त्याबरोबर 3 गिफ्ट देण्यात येणार आहे। बहिणींना फक्त 1500 देऊन थांबणार नाही, बहिणींना 1.5 लाख 2 लाख रुपये देणार। आदिती ताईंची घोषणा। फक्त 1500 देऊन थांबायचं नाहीये का 2100 देऊन थांबायचं नाहीये, ते 2100 किंवा 1.5 लाख किंवा 2 लाख कसे करता येतील यासाठीचा संबंध म्हणजे ह्या योजनेची आकारणी आहे। एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक तयार। येणाऱ्या 3 दिवसात 36 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। 72 तासात बहिणींना 4 मेसेज येणार। पहिला मेसेज 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज, त्यानंतर दुसरा मेसेज 2500 रुपये जमा झाल्याचा, त्यानंतर तिसरा मेसेज येणार 10 ते 25,000 रुपये अनुदान जमा झाल्याचा, तर चौथा मेसेज हा गुढीपाडव्यानिमित्त साडीसाठी असणार आहे। एप्रिलचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली माहिती। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। एप्रिलच्या हप्त्यासोबत बहिणींच्या 3 वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत, ज्यामध्ये एक यादी 10 ते 25,000 रुपये अनुदानाची आहे, तर दुसरी यादी 2500 रुपये मिळण्यासाठीची, तिसरी यादी साडी मिळवण्यासाठी असणार आहे। आता तुम्हाला सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पहा। लाडक्या बहिणींना 3 दिवसात 36 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। दररोज 12 जिल्हे असणार आहे। तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी आहे लगेच पाहून घ्या। एप्रिलचा हप्ता तसेच 3 विशेष योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता हे 4 नियम खूप महत्त्वाचे असणार आहेत। सगळे नियम काढले पण हे 4 महत्त्वाचे नियम राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली माहिती। पण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही। लाडक्या बहिणीला गुढीपाडव्याआधीच सणाची विशेष भेट मिळणार। एप्रिलचा हप्ता आणि 3 विशेष योजनांचा लाभ मिळणार। 72 तासामध्ये बहिणींना तब्बल 30,000 रुपये जमा होणार। ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज आलेली आहे। आता 4 चाकी वाहनावाल्या बहिणींचा देखील विचार होणार आहे, सर्वांना हप्ता मिळणार। एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे। काय करतो ह्याची नोंद विकास पाटील घ्या, आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू। गुढीपाडव्याच्या आधीच बहिणींना मिळणार 2 मोठे गिफ्ट। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील बहिणींसाठी गिफ्ट जाहीर केलं। आता बहिणींना तुम्हाला 1,500 नाही तर 1,500चे 3,000 करणार। बक्या बहिणींसाठी आज 4 महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। एप्रिलचा हप्ता लगेच सुरू झालाय, सोबत अनुदान आणि साडी मिळणार। सर्वात आधी आपण पाहणार आहोत एप्रिलचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही, कोणते 4 नवे नियम असणार आहेत, कोणते 4 नियम एप्रिलच्या हप्त्यासाठी ठेवलेले आहेत, ते 4 नियम पाळल्याशिवाय हप्ता मिळणार नाही। लगेच आपण पाहणार आहोत कोणत्या बहिणींना 25,000 रुपयापर्यंत अनुदान आणि साडी मिळणार आहे, त्या यादीत कसा नंबर लावायचा, आणि शेवटी आपण एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक पाहणार आहोत। हे वेळापत्रक कसं असणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात नंतर पैसे येणार। बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, गुढीपाडव्याआधीच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। वेळापत्रक तयार झाले, आता सगळे नियम काढले, फक्त 4 नियम बाकी। आता कोणत्या 4 नव्या नियमानुसार पैसे मिळणार आहेत, कोणते नियम हे रद्द केलेले आहेत, कोणत्या बहिणींना साडी, कोणत्या बहिणींना 25,000 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे, बहिणीला 10,000 ते 25,000 रुपयाचं वेगळं गिफ्ट मिळणार आहे, याविषयी अजितदादांनी घोषणा केली। आता सर्वात आधी आपण पाहतोय की कोणत्या बहिणीला एप्रिलचा हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणीला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही, कोणते 4 नवे नियम असणार। त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। आज उद्या परवा आणि त्यानंतर म्हणजे असे 4-5 दिवस
टप्प्याटप्प्याने जिल्ह्याचा विभागावाईज हे केलं आहे. 6 विभाग आहेत, 36 जिल्हे असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात 6 ते 7 जिल्हे, 4 ते 5 जिल्हे, म्हणजे साधारणपणे असं एक वेळापत्रक आहे. वेळापत्रक पुढे सांगणार आहेत. वेळापत्रकातल्या जिल्ह्यानुसार तुमची यादी पाहून घ्या. तुमचा जिल्हा केव्हा आहे, जिल्ह्याचं नाव आलं आणि त्या ज्या तारखेला नाव येईल त्या तारखेला पैसे आले नाही, त्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत पैसे आले नाही, तर कदाचित तुम्ही अपात्र झालेला असाल. त्यामुळे लक्षपूर्वक ही यादी पाहायची आहे. आता पहा, 10 ते 25 हजार रुपयाचं अनुदान कोणाला मिळणार आहे, हे अनुदान मिळण्यासाठी काय करायचं आहे ही माहिती पुढे सांगतो. पण सगळ्यात आधी 4 नियम कोणते असणार आहे. आता 4 नियम लक्षपूर्वक ऐका. आता जे 4 नियम होते, पूर्वी नियम सांगण्यात आले होते. नियम कशा पद्धतीचे होते की लाडकी बहीण ही 21 ते 65च्या आतमध्ये असावी. हा नियम आता पूर्वीपासून तुम्हाला माहीत आहे. हा नियम ठेवला आहे. दुसरा नियम ठेवला आहे की लाडक्या बहिणीचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची गोष्ट, कुणी सरकारी नोकरदार नसावा आणि आयकर विभाग जे आहे, म्हणजे आयकर विभागानुसार तपासणी केल्यानंतर कुणी आयकरदाता तुमच्या घरामध्ये नसावा. हे 2-4 नियमच आता ठेवण्यात आलेले आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे काय की यादी जाहीर केली आहे. आता यादीमध्ये पाहून घ्या, 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यांचे जवळपास 6 टप्पे करण्यात आलेले आहेत. 6 जिल्ह्यात पैसे सुरू झालेले आहेत. आता सगळ्यात आधी आजचे कोणते 6 जिल्हे आहे, उद्याचे 6, परवाचे 6, टप्प्याटप्प्याने सांगतो. लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का कमेंट करायचं आहे, कारण की जर पैसे मिळाले नाही तर कदाचित तुम्ही अपात्र झाले असाल. पहा, 6 प्रशासकीय विभाग आहेत. अमरावती विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग. तर प्रत्येक विभागातून सुरुवातीला एक जिल्हा निवडण्यात आलेला आहे. आता सुरुवात करूया पुणे विभागापासून. पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे, त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर हे जिल्हे आहेत. तर यापैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटा जिल्हा पण लाभार्थ्याच्या संख्येने मोठा जिल्हा म्हणजेच पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्याला सर्वात आधी प्राधान्य मिळणार आहे. 10,000 ते 25,000 रुपयाचं अनुदान कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बहिणीला मिळेल आणि त्यासाठी काय करावं लागेल हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. अन्यथा फक्त एप्रिलचे हप्ते येतील आणि तुम्ही खुश होऊन जाल. तुम्हाला साडी मिळणार नाही, काहीच नाही. नाशिक विभाग आहे बघा दुसरा. नाशिक विभागामध्ये येतात 5 जिल्हे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. तर यामध्ये सर्वात आधी खानदेशातील जळगाव जिल्ह्याचा नंबर लावण्यात येणार आहे. त्यानंतर धुळे, नंतर अहिल्यानगर, नंतर नाशिक. अशा पद्धतीने ही वर्गवारी टप्पेवारी करण्यात आलेली आहे. अहिल्यानगरला शेवटी प्राधान्य देण्यात आलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नागपूर विभाग जो आहे, नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात. नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. तर यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येणार आणि त्यानंतर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूरला शेवटी त्या ठिकाणी हे देण्यात आलं आहे. आता 10 ते 25,000 रुपयाचं अनुदान आणि एक साडी हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की उर्वरित जे विभाग आहे, ज्यामध्ये कोकण विभाग आहे बघा, कोकण विभागामध्ये 7 जिल्हे येतात. ज्यामध्ये पहा, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्हा. तर यामध्ये सगळ्यात आधी रत्नागिरी जिल्ह्याला जे आहे ते प्राधान्य देण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वाटप होणार आहे. आज दुपारपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे 24 तास ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. राहिलेल्या महिलांना उद्या देखील पैसे मिळतील. त्यामुळे कमेंट करायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात व्हिडिओ पाहता, कारण की 10 ते 25,000 रुपयाचं अनुदान आणि एक साडीचं वाटप होणार आहे. कोणत्या महिलांना साडीनं अनुदान मिळणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की आता छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, ज्यामध्ये 8 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना आणि धाराशिव. तर यामध्ये धाराशिव जो जिल्हा आहे तर यामध्ये सर्वात आधी वाटप होणार. मग त्यानंतर परभणी, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोलीचा नंबर लावण्यात येणार. उर्वरित जे जिल्हे असणार आहे त्याला थोडीशी वाट पाहावी लागणार. शेवटचा विभाग राहिला बघा, अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये जर आपण जिल्हे बघितले तर वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला. तर यामध्ये अकोला जिल्ह्याला जे आहे सर्वात आधी प्राधान्य देण्यात येणार. बाकीच्या जिल्ह्यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर 6 जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगितली. आता 10 ते 25,000 रुपयाचं अनुदान कोणाला मिळणार, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साडी कोणाला मिळणार आहे. तर पहा, अनुदानासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदादांनी घोषणा केलेली आहे. त्याबरोबर एक प्रवीण दरेकर म्हणून एक नेते आहेत भाजपचे, त्या ठिकाणी महायुतीचे एक नेते आहेत. तर तेही म्हणाले की मुंबई बँक नावाची एक बँक आहे, तर त्या बँकेच्या मार्फत ज्या बहिणींचं खातं मुंबई बँकेत आहे तर त्या बहिणींना कर्ज मिळणार आहे 10 ते 25,000 रुपयापर्यंत. मग त्यासाठी बहिणींना हप्ते भरण्याची गरज नाही. हे कर्ज व्यवसायासाठी देण्यात येणार आहे. महिलांचा जर कुठला व्यवसाय करायचा असेल, कुठला एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल, काही एखादं दुकान टाकायचं असेल, तर त्यासाठी हे 10 ते 25,000 रुपयाचं जे कर्ज आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार. आणि त्या कर्जामध्ये बहिणीला त्या कर्जाची परतफेड वेगळी करण्याची गरज नाही. जे हप्ते येत राहणार आहे
तर त्या हप्त्याच्या माध्यमातून बहिणींना त्या ठिकाणी ते कर्जाचं जे आहे ते हप्ते वसूल केले जातील आणि अशा प्रकारे बहिणीला एक मोठी गिफ्टच त्यामध्ये मिळणार. आता साडीचं वाटप होणार. आता साडी कोणाला मिळणार? आता साडी मिळण्यासाठीचं जे एक मोठी त्या ठिकाणी पात्रता अशी आहे की बहिणींकडे अंत्योदय रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. अंत्योदय रेशन कार्ड ज्या बहिणीकडे आहे त्यांना रेशन दुकानामध्ये साडीचं वाटप होणार आहे. साडी जी आहे ही साडी तुम्हाला अंत्योदय रेशन कार्ड असेल तर महाराष्ट्रातील 24 लाख कुटुंबांकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे. तर त्या कुटुंबाला साडी देण्याचा जो आहे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. एक साडी एक रेशन कार्ड अशा पद्धतीचं एक योजना सुरू करण्यात आली, ज्यामध्ये वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून भुसावळमध्ये, जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये महिलांना साडीचं वाटपही झालेलं आहे. त्यामुळे ही साडी तुम्हाला देखील मिळणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या रेशन कार्डची KYC करून घ्यायची आहे. ही KYC केल्यानंतर तुम्ही तुमच्या रेशन धान्य दुकानात जायचं आहे आणि त्या दुकानामध्ये या साडीची चौकशी करायची आहे. ही साडी तुमचं रेशन कार्ड अंत्योदय असेल तर 350 ते 400 रुपये किमतीची ही साडी तुम्हाला मिळणार आहे. तर नक्कीच तुमचं रेशन कार्ड अंत्योदय असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या रेशन दुकानामध्ये त्या ठिकाणी चौकशी करायची आहे. ही साडी त्या ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. याचा GR देखील आलेला आहे. याचा GR जर तुम्हाला पाहिजे असेल, शासन निर्णय पाहिजे असेल तर तोही कमेंट करा. आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये त्याची लिंक देखील देऊयात, कारण की महाराष्ट्र शासनाची योजना असणार आहे आणि योजनेमध्ये पैसे मिळणार आहे. तर नक्की ज्यांना मुंबई बँकेत खातं आहे त्यांना त्या ठिकाणी पैसे वाटप जे आहे अनुदान मिळणार आहे. तसेच साडीचं वाटप सरसकट ज्या महिलांकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना मिळणार आहे. वर्षाला ही एक साडी त्या ठिकाणी मिळत असते. तर अशाच प्रकारच्या ज्या योजना आहेत आता सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि ज्यामध्ये मोठ्या घोषणा होतच आहे. दररोज नवनवीन माहिती त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त माता महिला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.